एका सेवकाचा एक सोबती जो होता, अनुयायी, त्याचा जवळीक जो होता, त्यांनी कशा प्रकारे तो अभिषेक मिळवला, कशा प्रकारे त्यांनी त्याच्या पास्टरकडनं तो देवाचा आशीर्वाद घेतला आपण बघू प्रियांनो. बायबलचं वचन सांगतं दुसरे राजे आणि दुसरा अध्याय, त्याचं हेडिंग आहे एलियाचे स्वर्गारोहण. हालेलुया. मी त्यातले थोडकेच मुद्दे वाचणार आहे. तर बघू, मी पहिलं वचन वाचतो. परमेश्वराने एलियाला, थोडा इको कमी करा. परमेश्वराने एलियाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली. तेव्हा एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया अलिशाला म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे, तर तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडणार नाही. मग ते बेथेल येथे गेले. प्रेज द लॉर्ड. बघा प्रियांनो, बघा या ठिकाणी वचन सांगतं की जो एलिया होता, हालेलुया, आणि अलिशा होता, परंतु ज्या वेळेस एलियाची वेळ आली त्याला स्वर्गात परमेश्वर उचलून घेऊन जाणार होता. पण त्याच्या सोबत जो अलिशा होता त्याला ही गोष्ट माहिती होती की आता एलिया हा काय होणार आहे, स्वर्गामध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता हा जर स्वर्गात गेला आणि या ठिकाणी मग जो परमेश्वराचा सुसमाचार आहे तो आता मला सांगायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा त्या अलिशाने काय केलं, त्याचा जो पास्टर होता तो वारंवार काय करत होता, तो त्याच्याकडे लक्ष देऊन होता. त्याचा जो एलिया पास्टर होता तो त्याला काय बोलत होता की तू इकडून जा निघून, काय म्हणत होता, तू इकडून निघून जा. पण अलिशा होता तो काय बोलत होता, परमेश्वराची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन मी सांगतो, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. कारण त्याला एक माहिती होतं, मला माझ्या सेवकासोबत एक सेकंद महत्वाचा आहे. मी एक सेकंद जरी सोडला ना तर कधी पण परमेश्वर येईल आणि याला घेऊन जाईल आणि मला जे मिळवायचंय ते माझ्याकडनं निघून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा प्रियांनो, हा अलिशा किती अलर्ट होता, किती सावधगिरीने चालत होता. त्यांनी 3 वेळा काय केलं, 3 वेळा एलिया त्याला बोलला की तू निघून जा, मला अमुक ठिकाणी जायचंय, मला तमुक ठिकाणी जायचंय, मला इकडे जायचंय. पण तुम्हाला माहिती, एलिया सुद्धा त्याला ऑब्झर्व करत होता की हा करतोय काय. एलियाला पण माहिती होतं हा माझा पिछा सोडणार नाहीये. पण बघा एलिया सुद्धा त्याला बघत होता, हा किती प्रामाणिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलिया सारखा 3 वेळेस त्याला बोलला की तू इथून निघून जा, तू इथून निघून जा. पण तो एकच बोलत होता, काय बोलत होता, परमेश्वराच्या आणि आपल्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये, थोडक्यात लहान लेकरू आपल्या आईच्या पदराला धरून चालतं ना, तसंच हा काय करत होता, त्या एलियाच्या पाठी 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 चालत होता. कारण त्याला हे माहिती होतं मला काहीतरी घ्यायचंय. त्यांनी डोळ्यांनी बघितलं होतं. त्यांनी काय केलं, आपला झगा काढला आणि त्या नदीवरती त्या झग्याची वळकुटी केली, नदीवर मारला, नदीचे 2 भाग झाले आणि हे दोघंही त्या कोरड्या भूमीतून चालून गेले. आता अलिशाला एकच चिंता होती की हा कधीही उचलला जाईल, मला मागायचं काय, मला मागायचं काय, मला मागायचं काय, मला मागायचं काय. तो फक्त काय करत होता, त्याच्या सेवकाकडे लक्ष देत होता की हा वर जाण्याच्या आधीच मला काहीतरी पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पण प्रियांनो बघा, तिथं अशी वेळ आली होती, त्याला माहितीये अलिशाला वर घेणारे. पण आता आपल्यामध्ये अशी वेळ आहे की तुम्ही आवाज दिला तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येणार आहे. हालेलुया. तुम्हाला कुणाच्या मागं मागं पळायची गरज नाहीये, तुम्हाला माझ्याही मागं पळायची गरज नाहीये. पण जे मी तुम्हाला वचन शिकवतो, जी प्रार्थना होते, ती प्रार्थना, ती वचन प्रामाणिकपणे ग्रहण करा. हालेलुया. वचन तुम्हाला बदलणार आहे, सत्य तुम्हाला समजणार आणि सत्य तुम्हाला बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांची खूप इच्छा असते, पास्टरांनी माझ्या डोक्यावरच हात ठेवावा आणि मी इकडे तिकडे गेलो तर त्यांचा हात माझ्या डोक्यावर आला तरच मी आशीर्वादित होईल. असं काहीही नसतं. वचन सांगतं तुझ्या विश्वासाने तू बरा झालेला आहेस. हालेलुया, हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, तुझ्या विश्वासाने आज तुला प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या विश्वासाने आज तुला प्राप्त होणार आहे, तुला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रियांनो, ज्यावेळेस एलिया स्वर्गात जाणारच आहे, एलिया स्वर्गात जाणारच आहे. पण अलिशा इतका अलर्ट आहे, निस्ता त्याच्या पावलावरती, त्याच्या हर एक मोमेंट वरती त्याची नजर आहे. तो म्हणतो जा निघून,
हा म्हणतो मी नाही जाणार. तो म्हणतो जा निघून, तो म्हणतो मी नाही जाणार. हालेलुया. त्याला एक माहिती होतं की मी ज्या सेवकासोबत आहे तो सेवक किती जबरदस्त आणि अद्भुत काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता इथं कोणी आहे का असा की हो आमचे पास्टर जसे, पास्टराला आमच्या देवाने जसं दान दिलंय, उद्योग काढण्याचं दान आहे, प्रगटीकरणाचं दान आहे, वचनाचं दान आहे, मला सुद्धा ते पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मी सुद्धा कुठल्या तरी पास्टरांना बघत बसायचो, भले ते 1800-2000 किलोमीटर लांब असतील, पण मी बघायचो, मी ऑनलाईन बघायचो, किंवा मी माझे जे आत्मिक पिता आहेत मी त्यांच्या चर्चला जायचो, मी बसायचो आणि मी त्यांना बघत बसायचो, हे किती छान प्रार्थना करतात, हे कसे करतात, मी कसा होईल, मी कधी होईल. पण ज्या वेळेस मी वचन वाचलं की ह्या अलिशाने काय केलं, त्याच्या पास्टरला सोडलं नाही. शेवटपर्यंत तो काय करत होता, धरूनच चालत होता. मला तुम्हाला काय सांगायचंय, जर सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करतोय, तुम्ही त्या प्रार्थना रिसीव्ह करा. अहो बोलले शब्द बोलले ना तरी सुद्धा भरपूर होतं. हालेलुया. बघू आपण वचन, बघा इथं एक खूप सुंदर वचन सांगतं. 8वं वचन बघू आपण. 7वं बघू आपण. संदेष्टाचे 50 शिष्य येऊन त्याच्या समोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुभकले. मग ते दोघे कोरड्या भूमीवरनं पलीकडे गेले. आता वचन इथं काय सांगतं, तिथं 50 शिष्य पण होते. पण हे 50 कोण होते माहिती का, हे फक्त टाइमपास वाले होते. ह्या 50 लोकांना पण हे माहिती पाहिजे होतं की हा जो आहे हा आपला सेवक आहे, हा स्वर्गात जाणार आहे. त्यांना पण हे माहिती होतं. पण ते कुठले होते माहिती, फक्त येणारे आणि जाणारे, गर्दी करणारे. आम्हाला पास्टरनी बोलवलंय म्हणून आम्हाला चर्चला यायचंय. सेम या ठिकाणी हे 50 पण तसे होते. पण त्या 50 मधला 51वा जो होता त्याला एक माहिती होतं, मला आशीर्वाद कसे घ्यायचे. हालेलुया. हालेलुया. आता या 50 मधला कोण 51वा आहे मला माहिती नाहीये. हालेलुया. हालेलुया. प्रशांत भाऊनी हात वर केला म्हणजे त्याला समजतंय मी येतो आशीर्वाद घेणारा. प्रेज द लॉर्ड. बाकीच्यांना नको का. हालेलुया. तिथं पण 50 शिष्य होते, वचन सांगतं, पण ते 50 बघत राहिले. पण अलिशाने त्याची साथ नाही सोडली. नाही मी धरणार, मी सोडणार नाही. पण तो 51वा होता. त्या 51वाल्याला एक माहिती होतं की मी जर आत्ता वेळ घातली तर आयुष्यभर मला काहीच करता येणार नाही. हालेलुया. आज इथं 50 आहेत, पण 51वा कोण आहे. आपल्या शेजारच्याला बोला, 51वा मी आहे. हालेलुया. मी आहे, मी आहे. आमेन. किती सुंदर वाटतं आहे ना. अहो मला सांगा, जे काम अलिशाने केलं, एलियाने केलं, तेच काम पुढे बघा ना आता कसं चाललंय. आपण वचनात ना बघू, माझ्या मनाने मी काय बोलणार नाही. बघा आता पुढे काय सांगतात. ते पलीकडे गेल्यावर अलिशाला म्हणाला, तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी तुझ्यासाठी मी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. एलिया म्हणाला, तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्यावेळी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निबारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले आणि एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा, इस्रायलच्या रथांनो, इस्रायलच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्याची 2 तुकडे केली. हालेलुया. हालेलुया. बघा, त्यांनी एक संधी नाही सोडली. आता ह्या अलिशाने किती जबरदस्त गोष्ट मागितली. त्याचा पास्टर, त्याचा सेवक, त्याचा दास त्याला बोलला की मी स्वर्गात जाण्याआधी तुला काय पाहिजे माग. पण त्याने काय मागितलं, तू जे कृत्य करतो ना परमेश्वराच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, जे चमत्कार तू करतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट वाटा मला पाहिजे. हालेलुया. म्हणजे तो हा नाही घाबरला. तो असं नाही बोलला की तू जे करतो ना तेच मला पण करायचंय. त्याची डेअरिंग बघा कसली खतरनाक होती. तुझ्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद मला पाहिजे. म्हणजे पास्टर पेक्षा जास्त मागतोय. म्हणजे त्याची डेअरिंग बघा किती होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहे का कोणी असा की परमेश्वराला प्रार्थना करतोय, प्रभू माझ्या सेवकापेक्षा जास्त सुद्धा मला दे.
हालेलुया. बोला, मागा, परमेश्वर याचीच वाट बघतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा वचन सांगतं, एलियाने त्याला सांगितलं की मी जेव्हा स्वर्गामध्ये जाईल ना, उचलून घेतला जाईल, तुला काय पाहिजे ते माग. तो बोलला, मला दुप्पट वाटा पाहिजे. हालेलुया. पण तिथं त्याचा सेवक बोलला, तू खूप अवघड गोष्ट मागतोस बर का, पण जर मी तुला दिसलो तर तू मला माग. प्रेज द लॉर्ड. कारण तो कसा चालला होता, तो प्रामाणिकपणे चालला होता. हालेलुया. त्याच्या मनामध्ये असा डाऊट नव्हता की आता मला एलियासारखं व्हायचंय, आणि जेव्हा मी एलियासारखं होईल मी काय करीन, एक मोठंसं चर्च टाकीन, तिथं लई लोक येतील, आणि मी तिथं काय करीन, पैसे कमवत बसेल है ना. मी काय करीन, मी मोठे चर्च बांधेल, तिथं लोकांना म्हणून अमुक घेऊन या, तमुक घेऊन या, तमुक घेऊन द्या, माझ्याकडे अभिषेक आलाय, माझ्याकडे अभिषेक आलाय. प्रेज द लॉर्ड. तो प्रामाणिक होता. वचन सांगतं तो प्रामाणिक होता. हालेलुया. आणि जसा चमत्कार झाला, चमत्कार झाल्यानंतर तो काय झाला माहिती का, त्या एलियाच्या जागी तो आला. याने इतके अद्भुत कृत्य केले. प्रियांनो, वचन सांगतं ज्यावेळेस अलिशा मेला ना, ध्यान देऊन ऐका, त्यांनी दुप्पट वाटा जो मागितला ना, त्यांनी मेल्यानंतर सुद्धा चमत्कार केला. ज्या वेळेस अलिशा मेला ना, त्याला कबरेमध्ये पुरण्यात आलं होतं, पण ज्या कबरेत पुरण्यात आलं होतं तिथं ऑलरेडी एक लाश होती. आणि जेव्हा त्याला पुरण्यात आलं, कुणाला, अलिशाला, मेलेला असून सुद्धा त्याच्या हाडांचा स्पर्श त्याला झाला, आणि तो मेलेला व्यक्ती सुद्धा जिवंत झाला. हालेलुया. बायबल सांगतो म्हणजे मेल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये इतकी अनॉइंटिंग होती, इतका अभिषेक त्याच्यामध्ये होता की जेव्हा त्याला पुरलं, त्या पुरलेल्या ठिकाणी एक मनुष्य होता मेलेला, तो सुद्धा वचन सांगतं जिवंत झाला. किती जणांनी वाचले हे. प्रेज द लॉर्ड. बघा, मेल्यानंतर सुद्धा आपण तर जिवंत आहोत. मग आपल्यामधलं किती चमत्कार आले पाहिजे. हालेलुया. आपल्याकडनं किती अद्भुत कार्य झालं पाहिजे देवाचं. अहो, बायबल तुम्हाला असंच नाही सांगत, बायबल लबाड नाहीये. बायबल हे जगातील एकमेव पुस्तक आहे ज्याच्यामध्ये भूतकाळ, ज्याच्यामध्ये वर्तमान काळ आणि ज्याच्यामध्ये भविष्य काळ आहे. बायबल हे जगातलं एकमेव पुस्तक असं आहे की याच्यातनं तुम्ही तुमचं जीवन सुधरू शकता. बायबल एकमेव असं जगातलं पुस्तक आहे की तुमचं जीवन हे बदलतंय. प्रेज द लॉर्ड. हे पुस्तक नाही, हे पवित्र शास्त्र आहे. या शास्त्राला, या जगामध्ये हेच एक असं शास्त्र आहे की अख्ख्या पृथ्वीवरचे लोक त्याला वाचतात. कोणी इंग्लिश मध्ये वाचतं, कोणी उर्दू मध्ये वाचतं, कोणी स्पेन, जर्मनी, फ्रान्स, त्यांच्या भाषेमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये हे बायबल छापलं गेलेलं आहे. मग तुम्ही विचार करा की जग जर याला वाचतंय, पण आपणच जर वाचत नाही तर आपण कुठल्या ठिकाणी बसलेलो, याचा तुम्ही विचार करा. हालेलुया. प्रियांनो, हे वचन इतकं अद्भुत आहे. एका शिष्याला समजतं की माझ्या सेवकाला आता स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे, पण मला तिथं काय करायचं, मला त्याचा पिछा सोडायचा नाहीये. हालेलुया. मला त्याचा पिछा सोडायचा नाहीये. म्हणून मला सांगायचं काय, बघा, यांनी काय सांगितलं का, मी गुडघ्यावरती येतो तुझ्या समोर, आता तू माझ्यावरती हात ठेव आणि तुझा अभिषेक माझ्यामध्ये ट्रान्सफर कर आणि मग तुला स्वर्गात जायचं तर जा. असं काय झालं का इथं? फक्त विश्वासाची गोष्ट आली, फक्त विश्वास आला. हालेलुया. मग चर्चला येणारा प्रत्येक व्यक्ती असा का विश्वास ठेवत नाहीये की माझ्या सेवकाच्या मुखातनं आशीर्वादाची घोषणा झाली, मी बरा झालो, मी बरी झाले, माझे कर्जाचे बंधन गेले, प्रभूने मला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. मग आजपासून विश्वास ठेवणार का फक्त हातच ठेवायचे? विश्वास ठेवायचा का हात ठेवायचे? तुम्हीच लक्षात घ्या. वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्त जितक्यांना बरं केलं ना, प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं तिथं, तुझ्या विश्वासाने. हालेलुया. तुमचा विश्वास माझ्या हातावरती का प्रभूवरती? कुणावर आहे? अहो, काम करणारा तोय आहे, काम करणारा तोय. आपली स्तुती आराधना चालते, विश्वासाने ती स्तुती आराधना ग्रहण करा. प्रभू, माझे जे आजारपणे तू काढणार आहे. प्रभू, तुझ्या सेवकाच्या मुखाने तू बोलत आहे. सगळे बीपी, शुगर, कमरेचे, गुडघ्याचे दुखणे, त्रास, कर्ज, प्रभू तुझा सेवक बोललाय निघून गेले. मी ग्रहण करते, मी ग्रहण करतो. माझ्या जीवनामध्ये काम झालंय. हालेलुया. तुझ्या विश्वासाने, तुझ्या विश्वासाने. हालेलुया.
मी सुद्धा माझ्या जेव्हा पास्टरांच्या चर्चमध्ये बसायचो ना, मी कधी त्यांच्या पुढे जाऊन असं डोकं नाही केलं, कारण मला एक माहिती होतं, माझ्याकडे वचन आहे. माझा सेवक फक्त माझ्यासाठी घरी प्रार्थना करतोय, तेवढंच माझ्यासाठी बास झालं. माझा पास्टर माझ्यासाठी घरी प्रार्थना करतोय, बास माझ्यासाठी तेवढंच झालं. मी या विश्वासाने चाललो आणि मला त्यांनी एकच शब्द दिला, तू सेवक होणार आहेस, देवाची सेवा कर. मी म्हणलं नाही डोकं पुढं करून माझ्यावरती आशीर्वाद टाका, तुमचा अभिषेक माझ्यावरती उतरवा आणि मगच मी सेवेला बाहेर जाईल. नाही 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 नाही, मी ते कष्ट घेतले, मी उपास केले, मी प्रार्थना केल्या, मी बेडरूम मध्ये जाऊन कडी लॉक करून मी गुडघ्यावर गेलो आणि प्रभूला विनवण्या केल्या, प्रभू मला सुद्धा तू उभा कर, मला सुद्धा तू सेवा कर, जसा माझे पास्टर करतात तसंच प्रभू मला पण तू कर. का नाही देणार परमेश्वर? तुमच्या विश्वासाने तुम्हाला भेटतं. डोक्यावर हात ठेवून काय होत नाही. लक्षात घ्या, तुम्ही जितकं विश्वासाने म्हणणारे प्रभू मला दे, प्रभू माझं आयुष्य बदल, प्रभू माझं दुखणं घालव, प्रभू माझं जे पण परिस्थिती प्रभू तू बदलणार आहेस पिता. हालेलुया हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने एक सकट 10 कोडी शुद्ध केले. किती जणांना हे वचन माहिती? लूकच्या अध्यायामध्ये, मार्कमध्ये है ना, लूक का मार्क आहे, लूकामध्ये देवाचं वचन सांगतं 10 कोडी एक सकट देवाने शुद्ध केले. काय प्रत्येकाला परमेश्वराने हात लावून अशी घासत नव्हते बसले, त्यांना फक्त काय केलं, 10 जणांना उभं केलं. त्या लोकांनी आवाज मारला, हे दाविदाच्या पुत्रा, हे प्रभू येशू. येशूने म्हणलं काय, तुझी इच्छा असेल तर तू आमचं पोट काढू शकतोस. त्यांचा विश्वास होता, त्यांना माहिती होतं हा कोणतरी एवढा खतरनाक सेवक आहे, हा कोणतरी देवाचा असा पुत्र आहे की याच्यामध्ये ती ताकद आहे की आम्ही शुद्ध होणार. ते 10 जण येऊ तिथं पायावर लोळले नाही, अहो हात ठेवा ना, अहो हात ठेवा ना. ते एवढेच म्हणले, प्रभू तुझी इच्छा असेल ना तर तू आम्हाला शुद्ध करू शकतो. प्रभूने काय सांगितलं, जा आणि जाऊन स्वतः याजकांना दाखवा. ते रस्त्याने चालता चालताच बरे झाले. हालेलुया. आज इथे आलेला प्रत्येक व्यक्ती, कुणाला आजारपण, बीपी, शुगर त्रास असेल, कुणाला गुडघे, कमर दुखणे, घरातले प्रॉब्लेम, कर्ज, सगळं काय असेल, तर तुम्ही विश्वास ठेवला ना, जे 10 कोडी जाता जाता बरे झाले ना, आज मी घोषणा करतो की जाता जाता तुम्ही सुद्धा बरे होणार आहात. जाता जाता प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. जाता जाता आपण जर मंदिरामध्ये येतो ना, आपण प्रभूची भेट घ्यायला येतो, आणि जेव्हा आपण भेट घेऊन जातो ना, जाता जाता आपण बरे होत असतो. जाता जाता परमेश्वर त्याचे सेवक पाठवत असतो की माझ्या मुली, माझ्या मुला, तू कर्जामध्ये असशील पण मी तुझ्या सोबत आहे. माझ्या मुला, तुझ्या घरामध्ये प्रॉब्लेम असेल, तुझ्या घरामध्ये तुझे लेकर ऐकत नसतील, पण जाता जाताच स्वर्गदूत पण तुझ्या सोबत घरी जाणार आहे. हालेलुया हालेलुया. बघा प्रियांनो, आपला परमेश्वर किती महान आहे. अहो शब्दाने सगळं काही. 12 वर्षाची जी रक्तस्रावी स्त्री होती ना, तिने काय केलं, तिने तर येशूला आवाज पण नाही मारला. ती इतकी घायाळ झाली होती की तिला चालता पण येत नव्हतं. वचन सांगतं ती गर्दीतनं कशी तरी रांगत गेली, फक्त येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला ती शिवली आणि ती बरी झाली. तिने त्या येशूला आवाज नाही मारला, तिने फक्त काय केलं, त्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. वचन सांगतं 12 वर्षापासून ती इतकी त्रासामध्ये पिडलेली होती, पण फक्त एकच स्पर्श झाला आणि ती बरी झाली. मी नाही का, मी तुमचा पास्टर, मला काय झालं, इतक्या दारूच्या बाटल्या प्यायचो, इतक्या दारूच्या, पण एकच दिवस चर्चला गेलो आणि एकाच दिवसातच मला स्पर्श झाला आणि दुसऱ्या दिवसापासून सगळे व्यसन, सगळं काही काय गेलं, सगळं निघून गेलं. आपला विश्वास कमजोर झालाय, माहिती तुम्हाला. आपला विश्वास जो आहे ना तो कमजोर झालाय. परमेश्वर म्हणतो मी तुला मरू देणार नाही, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. पण प्रॉब्लेम होतोय काय, परिस्थितीचा राक्षस तुमच्या समोर उभा राहिला ना, तुम्ही गळून जाताय. हा प्रॉब्लेम होतोय. तो परिस्थितीचा राक्षस तुमच्या समोर उभा राहतो आणि तुम्ही काय होता माहितीये, त्याला बघून घाबरता आणि त्याला बघून गळून जाता. अरे आपल्या समोर एवढा मोठा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. काय घाबरता तुम्ही? दावीद 14 वर्षाचा होता. त्यांनी जर विचार केला असता ना, मी याला मारणार नाही, गल्ले त्याला, चला बाबा आपलं काय काम नाही. पण वचन सांगतं पवित्र आत्मा त्याच्यामध्ये जोराने संचारू लागला. मारलं दाविदाने नाही, पवित्र आत्मा त्याच्यात आला आणि त्या पवित्र आत्म्याने काय केलं, एवढ्या मोठ्या गल्ल्याचा वध केला.
हालेलुया, हालेलुया. अहो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला ना, सगळं काय तुम्ही करू शकता. पण होतं काय, मी वारंवार याच गोष्टी करतो. पवित्र आत्मा येतो चर्चमध्ये, रडून 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 देवाला दुःख होतं. परमेश्वर पवित्र आत्मा पाठवतो, पण घरी गेलं की तू मी हा चीड हुड थुड हेच चालू असतं. तो पवित्र आत्मा लगेच निघून जातो. आपल्याला त्याला जपून ठेवायचं. वचन सांगतं पवित्र आत्म्याला जपून ठेवा, त्याला खिन्न करू नका. मी तुम्हाला एक 2 व्हीलर गाडी दिली, त्याच्यामध्ये 1 लिटर पेट्रोल टाकलं आणि तुम्हाला म्हणलं जा अहमदनगरला, होणार आहे का? त्या गाडीची जेवढी ताकद आहे ना, ताकद त्या पेट्रोलची क्षमता, पेट्रोल संपलं गाडी बंद. तुम्ही काय करणार? पाळकाला शिव्या देत बसत. पाळकाला अक्कलच नाही. आम्हाला गाडी दिली म्हणले नगरला जा. आता तुमचं काम आहे ना त्याच्यात पेट्रोल चेक करायचं. प्रेज द लॉर्ड. तुमचं पण काम आहे त्याच्यामध्ये पेट्रोल ओतायचं आणि मग ती गाडी जोरात पळणार आहे. आज जर इथं तुम्ही आला, माझं काम काय? तुमच्यासाठी मध्यस्थी करणं, प्रार्थना करणं, वचनाची बीज तुमच्यामध्ये पेरायचे. पण घरी गेल्यानंतर त्या बियाला खत पाणी घालत जा ना, म्हणजे ते मोठं 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 प्रतिफळ घेऊन येईल. हालेलुया. पालकांनी गाडी दिली आणि काय म्हणले नगरला जा, आणि गाडी आमची शिरूरमध्येच बंद पडली. पालकाला अक्कलच नाही, पालकाला कळतच नाही, समजत नाही का आम्हाला गाडी दिली. अरे पण तुमचं पण काम आहे ना. पालकांनी गाडी दिली, तुम्हाला मुबलक पेट्रोलचा साठा करून दिलाय, पण त्याच्यामध्ये चेक करा ना, ही गाडी शिरूर पर्यंत जाणार आहे का? हे मी उदाहरण सांगतो. ही गाडी शिरूर पर्यंत जाईल का? मला पेट्रोल भरण्याची गरज आहे त्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. आज वचनाचं बीज तुमच्यामध्ये गेलेलं आहे, पण त्या बीजाला काय करायचंय? घरात जाऊन खत पाणी घालायचं, प्रार्थना करायची, वचन वाचायचं, तेव्हा ते आठवडाभर तुम्हाला सांभाळणार आहे. आणि परत रविवार आले ताजा अभिषेक परत. पण होतंय काय? खूप प्रॉब्लेम, खूप संकट, खूप रडारडी, भांडणं, दंड, हे ते. वचनाचं बीज आलंय, सर्व तिकडे थोडं सर्व तिकडे. वचनाचं जर बीज आलंय ना आपल्यामध्ये, त्याला खत पाणी घालत चला. मी कालच काय सांगितलं? आपल्याला ECG वरचं व्हायचं नाही. ECG है ना, तसलं नाही व्हायचं. ECG. ई म्हणजे काय? ई म्हणजे ईस्टर, सी म्हणजे क्रिसमस, जी म्हणजे गुड फ्रायडे. आपल्याला हे 3च सण जोरदार नाही करायचे. प्रभूचं वचन कालच सांगितलं. काय सांगितलं? युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी काय करेन? तुझ्या सोबत राहील. आठवडाभर नाही बर का, आठवडाभर नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत. मत्तई 28 आणि त्याचं शेवटचं वचन, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस, म्हणजे जोपर्यंत प्रभू येत नाहीये तोपर्यंत प्रभू म्हणतो मी सर्व दिवस मी तुझ्या सोबत राहणार आहे. मग जर परमेश्वर तुम्हाला वचनातनं बोलतोय की मी सर्व दिवस तुझ्या सोबत राहणार आहे, घ्या ना त्याला सोबत. हा, घ्या त्याला सोबत घ्या. बोला प्रभू तू माझ्या सोबत आहे. रोज सकाळी प्रार्थना करा, दुपारी प्रार्थना करा, संध्याकाळी प्रार्थना करा. आता म्हणतो काय भाई लय मोठा नियम लावला पास्टरांनी. अहो चालताना प्रार्थना करा, उठताना करा, काम करताना करा, पण प्रार्थना करा. देवाला पण माहिती आहे तुम्हाला 8, 9, 10 घंटे ड्युटी आहे. त्या कामामध्ये तुम्ही प्रार्थना करू शकता. प्रार्थनेला कुठे लिमिटेशन नाहीये की चर्चला आल्यावरती रडायचं आणि प्रार्थना करायची, बाकी दिवस बोंबलत फिरायचं. असं नाहीये कुठं. मी माझी गाडी चालवता सुद्धा प्रार्थना करतो. मी जिथं बसेल तिथं अन्य भाषा बोलत असतो. मी जेव्हा अन्य भाषा बोलत असतो ना, काही लोक मला बघतात हे काही येणं झाले का तोंडात काहीतरी बडबड. मला काही फरक पडत नाही लोकांचा. पहिले मी लोकांनाच बघून बघून काय केलं नाही, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, आणि झालं माझ्या आयुष्याचं वाटोळं. पण ज्या दिवशी निर्लज्ज सारखी मी सेवा केली ना प्रभूची, तेव्हा मला समजलं नाही नाही परमेश्वर खरंच माने, हे लोकच येले होते, मी शान आहे आता. हालेलुया. मी खोटं नाही बोलत. मी बसलो असं एकांतात पण मी अन्य भाषा बोलत असतो. जेव्हा माझी होटा हलतात ना, मला माणसं हळून असे बघतात, येडे बिडे का काय, त्याला काय माहिती. हालेलुया. आम्ही देवाचे येडे आहोत. हालेलुया. बघा प्रियांनो, एलियाने त्याच्या सेवका, त्याच्या दासाला सांगितलं, त्याच्या शिष्याला सांगितलं की मी आता स्वर्गात जाणार आहे, पण तुला काय पाहिजे ते माग. भाऊनी काय मागितलं? डबल. मला जास्त पाहिजे. अरे बापरे, काय हिंमत, काय डेअरिंग, जास्त पाहिजे.
आज इथं 2 वर्ष होत आले, मला कुणी असं म्हणलं पण नाही की मास्टर तुम्ही जशी सेवा करता मला पण तसा सेवा करतो. प्रत्येक जण येतो, माझं ह्याव झालं, माझं त्याव झालं, माझं असं झालं, माझं डोकंच दुखते, माझा गुडघाच दुखते, माझी शुगरच वाढली, माझा बीपीच वाढला, मला हेच झालं, ते दारू पितो, ह्यानी हे केलं, त्यांनी ते केलं, आणि तिने तसं केलं, ह्यानी असं केलं. एक तरी म्हणला का? एक तरी आजपर्यंत? मी नावं नाही ठेवत, मी तुम्हाला तयार करतोय. एक तरी व्यक्ती बोलला का असं की पास्टर साहेब खरंच मला तुमच्यासारखा सेवक व्हायचं? खरं सांगा, कोण बोललं? कुणीच नाही बोललं. जो तो आपले दुखणं आपलं रडणं घेऊ, या हरकत नाही, देवाने तुम्हाला अधिकार दिलेत ना. मी सुद्धा 17 वर्ष माझे दुखणे घेऊन तिथे असं चर्चमध्ये बसायचो. जेव्हा वचन वाचलं, जेव्हा वचनामध्ये मला समजलं अरे परमेश्वर मला पण काहीतरी देणार आहे, परमेश्वर मला पण निवडणार आहे, परमेश्वर माझ्याकडनं पण काहीतरी अपेक्षा करतोय. प्रभू आपल्याकडनं काय अपेक्षा करतो माहितीये? तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि मला रोज भेटत जा, मला रोज बोलत जा. भेटायला कुठल्या डोंगरावर, कुठल्या इकडे तिकडे जायचं नाही, घरात बसा, बोला प्रभू आज मला तुला भेटायचंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही तर लोकांना एवढं टेन्शन, पैसे आले नाही, पैसे आले नाही, नुसती बोंबाबोंब उठली, पैसे आले नाही, पैसे आले नाही. अरे प्रभू येईल ते बघा, पैशाचं तर काय लक्ष आहे? हा, पैसेच आले नाही, नुसतेच जातात. एटीएम मध्ये आलेत का? नाही आले. गुगल पेला आले का? नाही आले. अरे पैशाकडे नका बघू, प्रभूकडे बघा. प्रभू कधी पण 1,500 रुपये तुम्हाला जन्माला जाणार नाहीये, पण प्रभू म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. हा, त्या 1,500 कडे बघत बसले ना, परमेश्वर म्हणून तिथंच बघत बस. पण प्रभूला तुम्हाला 1.5 कोटी रुपये द्यायच्या, पण तुमचं लक्ष कुठं? 1,500 आले का? प्रभू म्हणून मी तुला 1.5 कोटीची मालकीण बनवणार आहे. हालेलुया. मी कितीची बनवणार आहे? 1.5 कोटी. बघा किती जोरात आवाज आला. तू बोलणार ते होणार ना, का नाही होणार? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 1,500 लक्ष. 1 तारीख निघून गेली, 5 तारीख म्हणली होती, नाही काय किती 1 तारखेला येणार होते, नाही आले, कसं नाही आले, असं नाही आले, हे काय ते काय. आता पुढच्या योजनेकडे लक्ष आहे की आता ओवाळणी देणार आहे दिवाळीची 3,000ची. मग त्या 3,000 मी काय करीन? 2-4 मनी करतो बघा यातले. अरे ते सोडा, ते आले तर आले पैसे, नाही ते गेले तिकडे. त्या पैशावर आपलं काय राहत नाहीये. याच्या आधी येत होते का ते? काय ना तिथे लक्ष लावून ठेवायचे. आत्ताच प्लॅनिंग. ते 3,000 आले ना, मी काय करेन माहितीये का? मी एक साडी घेईन आणि माझ्या पोराला कपडे घेईन आणि माझ्या नातवाला. अरे सोड, माझा परमेश्वर म्हणतो मी तुला सगळं काही देईन. त्या 3,000 जन्म नाही तुमचा जाणार. पण इथं आपला प्रभू म्हणतो, त्याचं वचन सांगतं युगाच्या समाप्तीपर्यंत हालेलुया मी तुझ्या सोबत राहील दिवसभर. त्या 1,500 रुपयाच्या ह्याच्यानी तो पवित्र आत्मा निघून गेला असेल. अरे प्रार्थना कर ना माझ्या मुली. कधी 1,500 रुपये येतात काय माहिती? पवित्र आत्मा म्हणतो अगं बायबल वाच. कधी 1,500 रुपये येतात माहिती? पवित्र आत्मा मला असेल तू 1,500ची वाट बघ, मी चाललो. नका दुःखी करू देवाला. ते पैसे तुम्हाला जन्माला जाणार नाहीत. ते लोक निवडून येतील नंतर बंद करून टाकतील. बसा बोंब मारत. 1,500 कुठे गेले, 1,500 कुठे गेले, नाही येणार. बघा थॉमस बजारला पटलं, खरं येईल असायला नाही. प्रेज द लॉर्ड. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीये. मी तुम्हाला काय करतोय माहिती? तयार करतो है ना. आता मला एक सांगा, एखाद्याला खूप दुखतंय, तो पहिला डॉक्टरकडे जातो किंवा चमक भरली. मला पण एकदा 5-7 वर्षानंतर चमक भरली होती. मी दवाखान्यात गेलो, लगेच इंजेक्शन घेतलं, चमक राहिली. पण हे वचनाचं जे इंजेक्शन आहे ना, ते पण घेणं खूप गरजेचं आहे. त्याने काय होतं माहिती? शरीरातल्या ज्या शैतानाच्या चमका आहेत, कुठल्या ज्या अभिषेक खाऊन घेणार आहेत, त्या चमका निघून जातात. हालेलुया. आणि आत्म्याची तयारी होते. प्रेज द लॉर्ड. तर प्रिय बघा, आपलं वचन काय होतं की आपल्याला आशीर्वाद मिळवायचे. असा कधीच विश्वास ठेवू नका माझ्या डोक्यावरच हात ठेवला पाहिजे, माझ्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे. विश्वासाने आलेत ना तुम्ही, अहो मी करणारा कुणी नाहीये. तुमचा विश्वास बघा काय सांगतो, तुमचा विश्वास बघा काय सांगतोय. आता शेवटच्या गीताला ज्यावेळेस आपण गीत घेतो ना, तुमच्या विश्वासाने आवाज मारा बरं देवाला. असा कणखणून आवाज मारा बघा, नाही पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजकाल पास्टरला आहे ना डॉक्टर बनवून ठेवलंय. कसं माहिती? कसं माहिती? पास्टर पोट खूप दुखतं बरं का, पोटासाठी प्रार्थना करा. पास्टर कंबर दुखतात, कमरेसाठी प्रार्थना करा. पास्टर पायातले चमका भरत्यात, त्याच्यासाठी प्रार्थना करा. अहो पास्टर काल लय मोठा शुगर वाढली होती, त्याच्यासाठी प्रार्थना करा. माफ करा, मी कुणाला दोष देत नाही, पण मी तयार करतो. पास्टर कोण आहे मला सांगा ना.
तुम्ही डॉक्टरला हे बोलले तर डॉक्टर मग हो ठीक आहे मी तुम्हाला गोळ्या देतो. पास्टर काय करणार? विश्वासाने प्रार्थना करणार आहे ना. तुम्ही पण तेच करा ना. याकोब 5:15 अथॉरिटीची प्रार्थना करा, विश्वासाने प्रार्थना करा. बघा कसं धडधडीत काम चालू होतं. तुम्ही स्वतः म्हणतात अरे पास्टर खरंच मी त्या दिवशी प्रार्थना केली, देवाने मला उत्तर दिलं. आणि येणार आपला परमेश्वर प्रार्थना ऐकतो. तो डोळ्याने दिसला नाही ना तरी चालतं, तो प्रार्थना ऐकतो. मी खरंच सांगतो तो प्रार्थना ऐकतो. जशी माझी प्रार्थना ऐकली. मी काय म्हणायचं तुम्हाला, आपल्याला प्रभू एक छोटा का असा हॉल देईन आणि तुम्ही खुर्च्यांवरती बसणार. 50-60 खुर्च्या लावल्या होत्या तिथं. तशी सगळी IT बसली होती, अजून शिल्लक होत्या. मला सांगायचं काय, तुमचीच प्रार्थना ना ती, बरोबर ना. ऑनलाईन मधनं आपण काय प्रार्थना करायचो, प्रभू आम्हाला एखादा हॉल दे, प्रभू आम्हाला दिले ना देवाने. मला तुमची इच्छा असेल तर देव इथं मी खुर्ची आणून देईल. तुम्ही प्रार्थना तर करा ना. अहो सर्वप्रथम आपल्या चर्चच्या उन्नतीसाठी प्रार्थना करा. तुमचे आजारपण, तुमचे कर्ज, तुमचं जे पण असेल ना सगळं ठपाठप एका मागे निघून जाईल. फक्त आपल्या मंडळीसाठी, चर्चच्या उन्नतीसाठी प्रार्थना करा. बघा आपोआप सगळं निघून जाईल. मी तुम्हाला गॅरंटी देतो पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात 100% इथं कमीत कमी 40 खुर्च्या तरी येणार. आज तुम्ही भांडी घालून बसा, देवाला पण दिसतंय ना. देवाला दिसत नाही का? हा, पण आपली प्रार्थना ही नाही ना पाहिजे. हे दुखतंय इथं चमक भरते. नाही, माझा देव जिवंत आहे, माझा परमेश्वर जिवंत आहे. हालेलुया. तुम्ही जितकं कमजोर दाखवणार ना सैतानाला, तो तितका तुमची मजा घेणार आणि त्याला तीच मजा येते. थोडंसं काय करू, टोचू ह्यांना. ते थोडंसं टोचलं, माणूस म्हणतो आता काही खरं नाही, आता काहीतरी होत नाही. काही होणार नाही तुम्हाला. देव जर म्हणतो ना मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुझ्या सोबत राहील, तर कशाला तुम्हाला काय होणार आहे? प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला बोला तुला काहीच होणार नाही, तू चांगला आहेस. हालेलुया. बघा बरं किती टवटवी आली. तू चांगला आहेस म्हणलं की सगळे हसायला लागले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही खरंच चांगले. तुम्ही हसले म्हणजे चांगले. म्हणजे जो आजारी असतो असा असतो. बघा बरं सगळे हसतायत. कोण म्हणताय तुम्हाला बघून तुम्ही आजारी, तुमचं कंबर खुबे अमुक तमुक BP शुगर हाय लो डाऊन अप होत आहे? खरंय का खोट आहे? प्रेज द लॉर्ड. आपण सुद्धा अशीच प्रार्थना करायची जसं एलिया स्वर्गात चालला होता ना. पण अलिशाने काय प्रार्थना केली, मला दुप्पट वाटा हवाय, मला तो अभिषेक हवाय. आजपासून आपण फक्त देवाकडं म्हणायचं प्रभू तू स्वतः बोललेला आहेस, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चमत्कार करता. प्रभू ते चमत्कार मी पण करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवा या वचनाने तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू.